आपण थेट पुण्यामध्ये पोहोचलेलो। पुण्यामध्ये मनसेकडनं हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करण्यात येतंय। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं दादरमध्ये सेनाभवनासमोर हिंदी सक्तीचा जीआर मनसेनं जाळला आणि त्यानंतर आता मराठी भाषा ही फक्त भाषा नाही, पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। टिकली तर भाषा टिकते। आपल्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, संतांनी 1997 संतांनी आपल्याला काय सांगितलं, मराठी भाषा ही टिकलीच पाहिजे, त्यासाठी आम्ही आंदोलन करतो। आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जीआरची राख रांगोळी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। मराठी द्वेषाच्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळतंय। आम्हावर मराठीची भक्ती आहे आणि त्याच्या विरोधात तुम्ही हिंदी सक्ती कशी करता अशी भूमिका घेत मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। काय भूमिका आहे? खरं तर काल SCRTची पण पत्रकार परिषद झाली होती, त्यांनी देखील हा विषय समजून सांगायचा प्रयत्न केला होता, तरी सुद्धा आज मनसे आक्रमक। राष्ट्रीय एज्युकेशन जी पॉलिसी आहे त्यामध्ये त्यांनी पहिलीपासून जी तिसरी भाषा हिंदी सक्ती केली त्याला महाराष्ट्र सेनेचा विरोध आहे। कारण देशामध्ये अनेक राज्य आहेत त्यांनी हे ऍक्सेप्ट केलेलं नाहीये, फक्त महाराष्ट्र राज्यातच काय हिंदी ऍक्सेप्ट झाली पाहिजे। आणि मराठी भाषा पहिलीच्या विद्यार्थ्याला मला त्याची बौद्धिक आणि क्रीडा वाढ झाली पाहिजे, त्या ठिकाणी आपण त्याला 3 भाषा सूत्रे आपण त्याला शिकवतोय। आणि महाराष्ट्राची राज्याची जे शिक्षण विभाग आहे तो अत्यंत भ्रष्ट झालेला आहे। शिक्षक जर आपण आजच्या काळात जर शिक्षकांच्या जर परीक्षा शिक्षक नापास होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांवर जे असतं हे नाही। महाराष्ट्रात आम्ही हिंदी बंधनकारक ऐकणार नाही, महाराष्ट्राचा विरोध असेल। आपण बघू शकतो की आक्रमक भूमिका जो आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कार्यकर्त्यांकडनं जी घोषणा आहे ती देखील आपल्याला जोरात या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांच्या पाहायला मिळते। हिंदी भाषेच्या विरोधाचं आंदोलनाचं पावित्र्य आहे, जीआर जाण्याचं काय का? हा जीआर आम्हाला मान्य नाही। हा जीआर मराठी द्वेष्ट जीआर आहे। या मराठी द्वेष्ट राज्य सरकारने हा जीआर काढलाय, हा जीआर आम्हाला मान्य नाही। या जीआरच्या माध्यमातून उद्या मराठी हस्ताची सुरुवात होईल। उद्या भविष्यामध्ये जर पाठी लावायला लागली काही दशकानंतर ती येथे मराठी माणूस राहत होता तर त्याची सुरुवात या जीआर मधून होईल। शाळेच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीत तिसरी भाषा मान्य नाही, द्विभाषा सूत्र आम्ही स्वीकारणार, मराठी आणि इंग्रजी। या इथले मुख्यमंत्री काय म्हणतात, संपर्क भाषा, संपर्क सूत्र, कोणाचं संपर्क सूत्र? आम्हाला संपर्क सूत्रासाठी हिंदी आवश्यक नाही, संपर्क सूत्रासाठी आम्ही भाषा पण इंग्लिश शिकू, काय शिकू, मराठी शिकवलीच पाहिजे। हिंदी लादून घेणार नाही, हिंदी चालणार नाही। महाराष्ट्र हा मराठीत चालेल, हिंदीचं हिंदीकरण थांबवा हे आम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय। हा जीआर फाडून होळी मारून आज आम्ही कायदाभंग केलेला आहे, उद्या याच्यापेक्षा मोठा आक्रमक करेल। हिंदी भाषेचं एकही पुस्तक या शहरात प्रिंट होऊन देणार नाही, वाटून देणार नाही। आणि कुठल्याही शाळेमध्ये हिंदी सक्ती केली तर ती शाळा चालून देणार नाही। आज सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आंदोलन करतोय। आज ही भूमिका आज आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। बघू शकतो की हिंदीची सक्ती मागे घ्या, नाहीतर याच्यापेक्षा कठोर भूमिका मनसे घेईल असा आक्रमक पावित्र्य आज या ठिकाणी आंदोलनात आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर आपण पाहतोय पुण्यामध्ये सुद्धा आता हिंदी सक्तीचा जीआर मनसेनं जाळलेला आहे आणि हिंदी भाषेची अशी सक्ती आम्ही खपवून घेणार नाही असा पवित्रा यावेळेस मनसैनिकांनी घेतलेला आहे।